ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा देश सुरक्षेला महत्त्व। मुलाचं नामकरण सोहळा अर्ध्यावर सोडून सिद्धेवाडीचा जवान देश सेवेसाठी रवाना। भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सिद्धेवाडी तालुका मिरज येथील जवान रुपेश उर्फ बाळू शेळके या जवानाने आपल्या 3 महिन्याच्या मुलाचा नामकरण सोहळा अर्ध्यावर सोडून घरच्यांचा आशीर्वाद घेत भारताने राबवलेल्या सिंदूर मोहिमेसाठी जम्मू काश्मीरला रवाना झाला। आपल्या घरच्या कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा देशाच्या सुरक्षेला महत्त्व देणाऱ्या जवान रुपेश उर्फ बाळू शेळकेंच्या देशप्रेमाला सिद्धेवाडीच्या ग्रामस्थांनी सलाम करत मंडपात उपस्थित ग्रामस्थांनी भारत मातेच्या घोषणा देत जवान शेळके यांना पाठबळ दिलं। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान दहशतवादाविरोधात सिंदूर या नावाने मोहीम उघडली आहे। भारताचे जवान भारत मातेचा नारा देत पाकिस्तानच्या दहशतवादांविरोधात तुटून पडले आहेत। सध्या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय जवान सतर्क झाले आहेत। जवानांच्या सुट्ट्या रद्द करताना रजेवर गेलेल्या जवानांनाही परतण्याचे आदेश दिले आहेत। गेली 10 वर्ष सैन्य दलात कार्यरत असणारे जवान रुपेश उर्फ बाळू हे आपल्या 3 महिन्याच्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी 1 महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते। गुरुवारी 8 मे रोजी घरी 3 महिन्याच्या बाळाच्या नामकरणासाठी घरासमोर मंडप घातला होता। पै पाहुण्यांना व ग्रामस्थांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं। मंडप गर्दीने फुलून गेला होता। कार्यक्रमासाठी काही कालावधी बाकी असताना रुपेश उर्फ बाळू शेळके यांना भ्रमणध्वनीवर जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर हजर राहण्याचा आदेश मिळाला। आदेश मिळताच जवान शेळके यांनी कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला। त्यांनी मंडपात उपस्थित माता लक्ष्मीबाई शेळके, थोरले बंधू शिक्षक अमोल शेळके यांच्यासह उपस्थित वडीलधारी मंडळींचे दर्शन घेत आपल्या 2ही मुले पत्नी रुपाली हिची भेट घेत हसतमुखाने देशसेवेसाठी जम्मू काश्मीरला रवाना झाले। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।